नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. खूप साऱ्या पालकांच्या मम्मी लोकांच्या मला नेहमी कमेंट येतात की आमच्या बाळाला वारंवार कफ होतो. कफामुळे बाळाची छाती भरलेली वाटते, घरघर करते, बाळाचा श्वास घेताना आवाज येतो छातीतून, किंवा बाळ दूध व्यवस्थित पिऊ शकत नाही, व्यवस्थित खात नाही, रात्री बाळाला खोकल्याची उबळ येते, बाळ बोलताना आवाज घोगरा वाटतो किंवा बाळाचे उच्चार स्पष्ट येत नाहीत, बाळाचा ऍक्टिव्हनेस कमी झालेला आहे, बाळ चिडचिड करतो आहे. तर असं नक्की का होत आहे? नक्की बाळाला दूध दिल्यामुळे कफ होतो आहे, फळं खाल्ल्यामुळे कफ होतो आहे, की आणखी काही चुका होत आहेत? तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लहान बाळांना किंवा लहान मुलांना कफ होण्यामध्ये पालकांच्या कोणकोणत्या चुका कारणीभूत ठरतात. ऑलरेडी कफ झाला असेल तर त्यावरती काय उपाय करायला हव्यात किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला बाळांच्या बाबतीमध्ये टाळणं गरजेचं आहे. नॉर्मली जेव्हा लहान बाळांना किंवा लहान मुलांना सर्दी होते तर त्यावेळी पालक काय करतात की लगेचच बाळाला अँटीबायोटिक किंवा सर्दीची जी औषधं आहेत ही देतात. या औषधामुळे ही जी सर्दी आहे ही तिथेच दबली जाते. जो छातीमध्ये कफ बनलेला आहे हा बाहेर न पडता तो छातीमध्ये तसाच साठून राहतो आणि याचं प्रमाण हे हळूहळू वाढत जातं, ज्या कारणामुळे बाळाला सर्दीही परत परत होते आणि कफ आहे याचा त्रास सुद्धा खूप जास्त वाढला जातो. त्यामुळे मी नेहमी सजेस्ट करते की बाळाला सर्दी जेव्हा होते तर त्यावेळी ऍटलीस्ट पहिल्या 2 दिवसापर्यंत तरी बाळाला कोणत्याही प्रकारचं मेडिसिन तुम्हाला द्यायचं नाही आणि त्यासोबतच तुम्हाला काही नॅचरल रेमेडीज करायच्या आहेत, ज्यामध्ये बाळाला गरम पाणी देणं असेल, वाफ देणं आहे, गुळण्या करायला लावणं, बाळाला काढा देणं, हळदीचं दूध देणं, तुळशीचा काढा देणं, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला करणं गरजेचं आहे, ज्यामुळे हा जो कफ आहे हा व्यवस्थितरित्या वितळेल आणि तो बाहेर पडेल. बाळाची सर्दी खऱ्या अर्थाने आणि लवकर सुकायला मदत होईल. बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की बाळाला दूध दिल्यानंतर आम्हाला कफ जास्त झालेला आहे असा जाणवतो. ऍक्च्युअली दुधामुळे बाळाला कधीही कफ होत नाही, परंतु हे दूध जर तुम्ही अयोग्य वेळी अयोग्य पद्धतीने देत असाल तर त्यावेळी मात्र कफाचं प्रमाण हे वाढू शकतं. नॉर्मली आपल्याला वाटतं की बाळ हे गरम दूध पिऊ शकणार नाही किंवा आपण बाळाला कोमट दूध देतो जे बाळ पिईपर्यंत पूर्णतः थंड होऊन जातं आणि हे जे थंड दूध आहे हे बाळाचा कफ वाढण्यासाठी कारणीभूत ठरतं. स्पेशली जर बाळ हा सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी जर असं थंड दूध पित असेल तर त्यावेळी बाळाचा कफ हा जास्त वाढत जातो. या व्यतिरिक्त बाळाला बऱ्याचदा दुधामध्ये साखर घालून ते दूध बाळाला दिलं जातं. साखर आणि दूध हे कॉम्बिनेशन सुद्धा बाळाचा कफ वाढवायला कारणीभूत ठरतं. मी नेहमी सजेस्ट करते की जर बाळ दूध पित नसेल तर अशा वेळी बाळाला दुधामध्ये चिमूटभर हळद असेल किंवा सुंठ पावडर, वेलदोड्यांची पावडर, जायफळ पावडर किंवा 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर तुम्हाला ऍड करायची आहे आणि असं फ्लेवर असलेलं जे दूध आहे साखरेशिवाय ते दूध बाळाला द्यायचं आहे किंवा तशी सवय बाळाला लावायची आहे. बऱ्याचदा पालक बाळाला दूध देत असताना त्यामध्ये हॉर्लिक्स, पेडियाश्युअर किंवा असे आणखी जे काही हेल्दी ड्रिंक्स मार्केटमध्ये मिळतात तर ते ऍड करून देतात. यामध्ये एकतर चॉकलेट आहे, प्रिझर्वेटिव्ह आहेत, केमिकल्स आहेत, चिकट असे हे जे पदार्थ आहेत हे जर बाळ दुधासोबत पित असेल तर त्यावेळी हे जे चिकट पदार्थ आहेत हे बाळाचा कफ आणखी चिकट करण्यासाठी किंवा छातीमध्ये तसाच साठवून ठेवण्यासाठी कारणीभूत ठरतात. बाळाचा कफ बाहेर पडत नाही, उलट कफ हा कित्येक पटीने वाढतो आणि त्याचा त्रासही वाढू शकतो. तर बऱ्याचदा पालक बाळाला दूध केळ चपाती म्हणा किंवा बनाना मिल्कशेक हे सुद्धा देतात. आता हे कॉम्बिनेशन जे आहे हे हेल्दी आहेच, परंतु जेव्हा दूध आणि केळी एकत्र येतं तर त्यावेळी एकतर हे पचायला जड होतं आणि अशा वेळी जर तुम्ही हे सकाळच्या वेळेमध्ये किंवा रात्रीच्या वेळेमध्ये बाळाला देत असाल तर यामुळे कफ वाढण्याचे सुद्धा खूप जास्त चान्सेस असतात. तुम्ही मिल्कशेक बाळाला जरूर द्या, परंतु त्यामध्ये तुम्हाला जायफळ पावडर, वेलदोड्यांची पावडर, सुंठ पावडर किंवा थोडंसं आलं हे घालून तुम्हाला ते बाळाला देणं गरजेचं आहे. शिवाय जेव्हा सर्दी बाळाला असते तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला केळी देणं हे अवॉइड करायचं आहे. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे जी बाळाचा कफ वाढवण्यासाठी मदत करते ते म्हणजे बाळाच्या आहारामध्ये असणारे मैद्याचे पदार्थ. लहान बाळ म्हटलं की बाळाला बिस्किट दिले जातात, टोस्ट दिले जातात, खारी दिली जाते किंवा बेकरी मधले असणारे जे काही मैद्याचे पदार्थ आहेत हे भरभरून बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट केले जातात आणि हा जो मैदा आहे हा मैदाच बाळाचा कफ हा अधिक चिकट करण्यासाठी किंवा कफ वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो. जर तुमच्या बाळाला वारंवार सर्दी, कफ, खोकला होत असेल तर पहिल्यांदा तुम्हाला हे जे मैद्याचे पदार्थ आहेत हे पूर्णतः कट करणं गरजेचं आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्ही बाळाला नेहमी गोड पदार्थ देत असाल किंवा बाळाच्या आहारामध्ये साखरेचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यावेळी सुद्धा बाळाचा कफ हा कित्येक पटीने वाढतो. कफ वितळण्यासाठी सगळ्यात महत्वाची चव कोणती असेल तर ती आहे तिखट आणि म्हणूनच मी नेहमी सजेस्ट करते की बाळाला सगळ्या प्रकारच्या चवी तुम्हाला इंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे. स्पेशली जर बाळाला कफ होत असेल तर बाळाला तिखट सुद्धा तुम्हाला खाऊ घालायचं आहे. अर्थातच 1-1.5 वर्षाचं जे बाळ आहे, 6 महिन्याचं बाळ आहे हे तिखट खाऊ शकत नाही किंवा आपण त्याला देतही नाही. अशा दरम्यान जे नॅचरली तिखट असणारे म्हणजे काळी मिरी आहे किंवा सुंठ आहे, लवंग म्हणा, तर हे जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत हे बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला रेग्युलरली समाविष्ट करायचे आहे. ज्याचा तिखट
लठ्ठपणाही बाळाला लागणार नाही आणि कफही वितळून बाहेर पडायला मदत होईल. शिवाय थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बाळ जसं मोठं होईल तसं बाळाला तिखट खाण्याची सवय सुद्धा तुम्हाला लावणं गरजेचं आहे. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाच्या आहारामध्ये असणारे तळलेले किंवा जे मसालेदार पदार्थ आहेत, सॉल्टी पदार्थ आहेत किंवा बाहेरचे जे काही पॅकेट फूड आहेत याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यावेळीही बाळाला कफ हा होणार आहे. एकदा गरम केलेलं तेल जर तुम्ही परत एकदा गरम करून त्यामधले पदार्थ बाळाला देत असाल तर तो पदार्थ सुद्धा बाळाला कफ वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा बाळासाठी तुम्ही काही पदार्थ तळणार आहात तर त्यावेळी ते जे तेल आहे हे फ्रेश असायला हवं. खूप जास्त तेलकट किंवा तुपकट पदार्थांचा समावेश बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला करायचा नाही. आता काही पॅरेंट्सचे मला कमेंट्स येतात की बाळाला फळामुळे कफ होतो का? नेहमी बाहेर जेव्हा थोडीशी गरमी असते तर त्यावेळीच बाळाच्या आहारामध्ये फळांचा समावेश करायचा आहे. या व्यतिरिक्त जे आणखी नॅचरली थंडावा देणारे पदार्थ आहे, मग ते दही असू द्या किंवा काकडी आहे किंवा यासारख्या आणखी भाज्या असतील, आणखी काही पदार्थ असतील तर त्या पदार्थांचा समावेश सुद्धा तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये दुपारच्या वेळेमध्ये करणं गरजेचं आहे. ऑलरेडी बाळाला जर कफ असेल किंवा हा कफ लवकरात लवकर वितळून बाहेर पडण्यासाठी नक्की काय करायला हवं? याबद्दल मी जसं सांगितलं की बाळाच्या आहारामध्ये लसूण, आलं, हळद, सुंठ, काळी मिरी, लवंग, तुळशी असेल किंवा काढा आहे याचं प्रमाण जे आहे हे तुम्हाला वाढवायचं आहे. जरी बाळाला सर्दी नसेल तरी सुद्धा आठवड्यातून एकदा दोनदा तुम्हाला असा काढा किंवा हे जे पदार्थ आहेत हे बाळाच्या आहारामध्ये रेग्युलरली समाविष्ट करणं गरजेचं आहे. आता जी मोठी मुलं आहेत अशा मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला कफ वारंवार दिसत असेल तर त्यावेळी काही आयुर्वेदिक जे मेडिसिन्स आहेत हे मेडिसिन सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता. असंच एक मेडिसिन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सजेस्ट करेन आणि ते म्हणजे हे खॉनॉल सिरप. यामध्ये जे घटक आहेत हे सुंठ आहे, तुळशी आहे, कंठकारी आहे, अडुळसा आहे, हे सगळे जे घटक आहेत हे बाळाचा जो घसा आहे हा मोकळा करण्यासाठी, कफ वितळून लवकरात लवकर बाहेर पाडण्यासाठी आणि बाळाची छाती आहे ही मोकळी करण्यासाठी, बाळाची इम्युनिटी ही बूस्ट होते, बाळाला परत परत कफ किंवा सर्दी होण्याचे चान्सेस सुद्धा कमी होतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की बाळाला हे जे काही कफ झालेला असतो या कारणामुळे दम्याचा त्रास होतो किंवा श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. जर तुमचं बाळ 3 वर्षापेक्षा मोठं असेल तर त्यावेळी तुम्ही बाळाला या खनॉल सिरप सोबत या ॲस्टाकॉन टॅबलेट आहेत याही तुम्ही बाळाला देऊ शकता. या टॅबलेट सुद्धा 100% आयुर्वेदिक आहेत. याचा कोणताही साईड इफेक्ट बाळाच्या शरीरावरती होणार नाही आणि यामध्ये सुद्धा बरेचसे असे आयुर्वेदिक घटक आहेत ज्या कारणामुळे बाळाचा कफ आहे किंवा बाळाची जी छाती आहे ही मोकळी व्हायला मदत होते, बाळाला दम्याचा जो त्रास आहे हाही कमी व्हायला मदत होते आणि बाळ हा निरोगी राहतो किंवा बाळाची इम्युनिटी सुद्धा बूस्ट व्हायला मदत होते. आता हे जे प्रोडक्ट आहे किंवा हे जे मेडिसिन आहे हे आपल्या भारतामध्येच बनलेलं आहे, त्या कारणामुळे खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये हे Amazon, फ्लिपकार्ट किंवा मिशो वरती हे अवेलेबल आहे. शिवाय हे उज्ज्वला आयुर्वेदाश्रम यांनी बनवलेलं आहे तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट्स वरती सुद्धा हे अवेलेबल आहे. यांचा एक सपोर्ट नंबर सुद्धा मी तुम्हाला देते आहे ज्यावरती कॉल करून तुम्ही याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊ शकता किंवा हे जे प्रोडक्ट आहे हे मागवू सुद्धा शकता. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.